सो हे आमचं घर आहे गाईज, आणि मम्मी असेल आता घरी आणि बाकीचे सगळे गेलेत. मम्मी मम्मी चला 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 आंघोळ पटा फायनली. चला गाईज आम्ही आता रेडी होते मी पहिले आणि नंतर तुम्हाला भेटेल. ठीक आहे, बाय बाय. चला गाईज आम्ही रेडी झालेलो आहे, आता आम्ही निघतोय. ओके, आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं. चला आता पटकन चला आम्ही रेडी झालोय. चलो लेट्स गो गाईज. फॅमिलीला आपण घेऊन गावी यावं, कारण की एकदा वर्षातून एकदा आपण गावी येतो. तर गावी येऊन एकत्र मिळून आपण जयंती साजरी करतोच, पण त्याच्याप्रमाणे आणखीन एकत्र येऊन प्रत्येकाने पुढाकार घेऊन भाषण केले पाहिजे, नवीन नवीन योजना आखल्या पाहिजे, गावामध्ये सुधार केला पाहिजे. आपल्या गावात नाही काय, फक्त त्यांना कसं. तर गाईज मी आता इथे जयंतीचा चिवडा आणि पेढा खाते आणि इथे थोडंफार भाषण वगैरे चालू आहेत आणि इथे कोक पण दिलंय मला. सो मी आता थम्सअप पिते. आणि हे बघा इथे प्रतीक भाऊला गाणं बोलायला सांगतायत, पण तू तिथे आतमध्ये आहे तो येत नाहीये आणि ऍक्च्युली गाणं सर्च करतोय तो कुठलं बोलू म्हणून. सिरियसली तो गाणं सर्च करतोय. मराठीत बोलते, हे चुकलं बोल. माझ्याकडून संगमित्रा अजिंक्य तांबे आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बस थँक्यू. नाव घे. सर्वांना सविनय जय भीम. ऍक्च्युली मला पण एवढं स्टेजवरती बोलता येत नाही, म्हणजे मराठीमध्ये जास्त. तर मी फक्त सर्वांना एवढंच सांगतो की बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि परत एकदा सर्वांना सविनय जय भीम. थँक्यू. जय भीम मंडळी. जय भीम. माझा आवाज इतका बरा नाहीये तरी गाण्याचा प्रयत्न करतोय. मैं भीम का दीवाना हूँ. मस्त गाणं. इश्क के जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने दीवानगी ना पहचानी. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ. टंग टंग. आणिले मी हे पाणी, आणिले मी माठ भरोणी, हे घोट भरू जाह पिऊनी. हे पाणी आणिले मी माठ भरोणी, हे घोट भरू जाह पिऊनी. वाव, मस्त व्ह्यू आहे. कैसा लगा? बघू शकता गाईज तुम्ही किती मस्त व्ह्यू येतो इथून. मी ॲक्च्युली माझ्या एक कझिन भावाच्या घरी आली आहे. सो ह्यांचं 1+ घर आहे आणि इथून व्ह्यू खूप अमेझिंग दिसतो गाईज, तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स खूपच छान. आणि हे वेगळ्या वेगळ्या गावांमधले घरं पण दिसतात आम्हाला इथे. सो गाईज इथे बघू शकता तुम्ही, ही फ्रंट साईड आहे. तिथून आपण आलो आणि तिथे बघा घरी सिंगल
नाईस. हा बघा गाईज, बाईकवरून इकडून तिकडून फिरतोय आणि मला खूप मस्त वाटतं इथे गावाला. सिरियसली आता आमची जयंती पण झालेली आहे आणि घरी आता जेवण बनवतोय. काय चिवडा? या सो गाईज मी हे बोलत होती की आता जयंती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जेवतोय. आम्ही आता घरी जेवू आणि त्याच्यानंतर मग 5:30 वाजता मिरवणूक काढणार आहेत. सो मिरवणूक नाचत वगैरे काढतील. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती होती, आज बुद्ध पौर्णिमा पण आहे. सो सगळ्यांना माझ्याकडून हॅपी बुद्ध पौर्णिमा, हार्दिक शुभेच्छा बुद्ध पौर्णिमेच्या. आणि आता आम्ही 5:30 वाजता मिरवणूक काढू, नाचत नाचत जाऊ. सो पुढे काय होतं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो बघत राहा गाईज. आता आम्ही जेवायला बसलोय. तर मस्तपैकी डाळ भात आणि भेंडीची भाजी आहे. म्हणजे गावाला काहीही खाल्लं ना तरी पण एकदम अमेझिंग लागतं आणि खूप टेस्टी लागतं. म्हणजे नॉर्मल जेवणसुद्धा खूप मस्त लागतं. सो आता मी सगळे जेवायला बसलो. आंबा पण कापलेला आहे. आता फटाफट जेवण घेते आणि मग तुम्हाला भेटते. हॅलो गाईज, आमचं जेवण झालेलं आहे आणि मला खूप मस्त वाटते गावाला आणि हवा पण खूप मस्त येते. आपल्या मुंबईला कसं एकदम बिल्डिंगमध्ये राहायला लागतं आणि हवा पण नाहीत काय नाहीत, पण इथे एकदम मस्त वाटतं. वाव. आणि बघा मम्मी तर आमच्या आधीच आली आहे गावाला. तुला कसं वाटतंय मम्मी गावाला येऊन? मस्त वाटतं. आता येणारच नाही महिनाभर. आता मम्मी महिनाभर इकडेच राहणार आहे? येणार नाहीये. 1 महिना मम्मी इकडेच राहायचा विचार करते. बरं वाटतंय तो छान पैकी. कारण की लिटरली हवा किती मस्त येते तुम्ही बघू शकता. हे दाखव, झाड दाखव. आणि हा बघा, तुला कसं वाटतंय आज? एकदम भारी, एकदम भारी. आणि आता आमची मिरवणूक पण निघणार आहे 5:30 वाजता. सो आम्हाला नाचायचं पण आहे आणि आम्ही आता विचार करतोय की कुठेतरी फिरायला जाऊ. इथेच आमच्याकडे एक डुंगी म्हणून एक प्लेस आहे. सो आम्ही तिकडे जायचा विचार करतोय. ते काय आहे ते आम्ही गेल्यावरच मी तुम्हाला दाखवेन काय आहे. डुंगी सांगा तुम्ही आणलं काय कन्फर्म नाही आहे, पण लेट्स सी. जर गेलो तर आम्ही जाऊ. 2 hours later. हॅलो गाईज, सो मी थोडा वेळ झोपलेली कारण की आम्ही ट्रॅव्हल केलेलं आणि अजिबात ट्रॅव्हल करून आलो आणि लगेच रेडी होऊन पूजेला गेलो आम्ही. सो आम्हाला रेस्ट करायला देखीलच भेटणार. त्यामुळे थोडा 10-15 मिनटं मी जस्ट लाय डाऊन केलं होतं. आणि आता तुम्ही ऐकू शकता की बँजोवाला आलेला आहे. सो आता आम्ही फ्रेश होऊन जाऊ. मिरवणूक काढणार आहे जसं मी मला सांगितलं होतं. सो आता आम्ही फ्रेश होऊन जाऊ मिरवणूक काढण्यासाठी. तर मी फटाफट फ्रेश होते, रेडी होते आणि मग मी तुम्हाला भेटते. सो गाईज, मी जस्ट फ्रेश होऊन आलेली आहे आणि आता मी फटाफट रेडी होते. ओके, इथे मी फोन ठेवते आणि आता मी फटाफट रेडी होऊन घेते. इथे मी एक छोटासा मिरर ठेवलेला आहे आणि जस्ट मी मॉइश्चरायझर लावणार आहे आणि हे मॉइश्चरायझर मी जस्ट लावणार आहे आणि कॉम्पॅक्ट लावणार आहे जस्ट. अँड देन 1 लिपस्टिक अँड काजल. सो या, चला आता मी फटाफट लावून घेते हे आणि मी आता रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही निघतोय मिरवणूक काढायला. सो मी आता फटाफट रेडी अशी झालेली आहे. जो मी सकाळी ड्रेस घातला होता तो आणि थोडंफार फ्रेशनअप होऊन मी थोडंसं लाईट मेकअप केलं आहे. चला गाईज, मम्मी पण रेडी झालेली आहे इकडे. हा ना मम्मी? हे बघा इथे मम्मी पण रेडी झालेली आहे. सो आता मी निघतोय फटाफट मिरवणुकीसाठी. लेट झालाय आणि सगळे वेट करतात तिकडे. सो चला खाली. तर गाईज, आता आम्ही वरती आलेलो आहे बाबासाहेबांच्या इथे आणि इथे बँजो पार्टी आहे आता चालू होणार आणि आम्ही आता नाचत जाऊ. बघू शकता तुम्ही, ही गावातली मुलं आहेत बँजो पार्टीवाली. सो हे आलेले आहेत वाजवायला. आय एम सो एक्साइटेड.